एका गावात एक कुटुंब अत्यंत गरीब समाजातील होते। तो मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असे। सणासुदीचा काळ चालू होता, दुर्गा पूजा संपली होती आणि आगामी दिवाळी, कालीपूजा आणि छठ उत्सवाची तयारी सुरू होती। मोठ्या उत्सवासाठी शहरात सर्वत्र जोरदार तयारी सुरू असताना त्याच वेळी घरात फारसे पैसे नसल्यामुळे कुटुंबातील कोणीही तयार होत नव्हते, कारण तो एका गरीब कुटुंबातून आला होता। त्यामुळे त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते आणि त्यामुळे मी माझ्या इच्छेनुसार तयारी करू शकलो नाही। मुलगी दुसऱ्या दिवशी जात होती। सण नव्हता, तिच्या घरातील सदस्य येत होते, म्हणजे तिच्या घरात 4 कुटुंबीय राहत होते। त्यात आई वडील, एक भाऊ आणि एक बहीण राहत होते। भावाचे नाव सूरज आणि बहिणीचे नाव सरोज। दोघांपैकी सरोज ही त्याची बहीण मोठी होती आणि घराची संपूर्ण जबाबदारी तिच्या हातात होती। अशा स्थितीत त्यांच्या घरात सुरू असलेल्या सणांची तयारी त्यांच्या घरात होणार की काही मार्गाने केली जाईल, असा विचार त्यांना करायला भाग पाडले। मग त्याच्या बहिणीने ठरवले की दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मी नवीन आणि आकर्षक डिझाइन केलेले मातीचे दिवे बनवून बाजारात पाठवायचे आणि मग त्याच पैशातून मी माझ्या घरातील वस्तू आणि सणामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू विकत घेईन। तसेच दिवस हळूहळू सरत गेले आणि दिवाळी अगदी जवळ आली, म्हणजे मार्च मध्ये दिवाळीला फक्त 1 आठवडा बाकी होता। त्या मुलीने म्हणजेच सरोजने नवीन आकर्षक जळणारे दिवे बनवले आणि बाजारात विकण्याचा प्रयत्न केला। पण तुम्हा सर्वांना माहित असेल की आजकाल आपल्या भारतीय बाजारपेठेतही आपण नवीन प्रकार आणि तंत्रज्ञानावर अवलंबून झालो आहोत आणि चीनी वस्तू वापरतो। अशा परिस्थितीत आपणा सर्वांना माहित असेल की लोक त्यांच्या घरात नवीन प्राणी दिवे लावण्याचा प्रयत्न करतात आणि नवीन रंगीत बल्ब लावण्याचा प्रयत्न करतात, पण फार कमी लोकांनी आपले नैसर्गिक मातीचे दिवे वापरायला सुरुवात केली आहे। त्यानंतर त्याची बहीण सरोज पैसे वाचवण्यासाठी रोज बाजारात जायची, पण तिला यश मिळत नव्हते। हळूहळू सण जवळ येऊ लागला आणि घरखर्च भागवण्याइतपतही पैसे कमवता येत नसल्याने दिवे विकून पैसे कमवावे लागले। अशा स्थितीत भावी आयुष्य उंचावून येणाऱ्या सणांमध्ये घरखर्च कसा भागवायचा याची चिंता सूरज आणि सरोज या भाऊ बहिणीला सतावू लागली। एके दिवशी ती रस्त्याच्या कडेला असलेल्या बाजारात दिवे विकत असताना तिच्या समोरून एक मूल जात होते आणि एक कार सुसाट वेगाने येत होती। लहान मूल हळू चालत आहे आणि गाडी सुसाट वेगाने येत आहे हे सरोजच्या नजरेस पडताच मोठा अपघात होणार आहे। सरोज दुरूनच तिच्या मनात हे सर्व पाहत होती आणि तिला वाईटही वाटत होते, पण गाडीचा वेग कमी होताना तिला लक्षात येत नव्हते। त्यामुळे गाडी मुलांच्या जवळ पोहोचणार होती। सरोजने धावत जाऊन मुलांकडे नेली। वाचवतो, सरोजने मुलाला वाचवताच ती मुलांना घेऊन तिच्या दुकानात गेली। दुसऱ्या बाजूने मुलाचे आई-वडील, जे खूप श्रीमंत कुटुंबातील होते, त्याला औषध देण्यासाठी येतात आणि ती सुरक्षित आहे की नाही याची खात्री करण्यासाठी त्यांच्या मुलाची तपासणी करतात। तेव्हा आजूबाजूचे लोक त्यांना सांगतात की तुमच्या मुलीचा मोठा अपघात होणार आहे, पण देवाचे आभार मानतो की सरोज त्या मुलीने येऊन तिला वाचवले। त्यानंतर जन्माला आलेले मूलही अपूर्णच सांगतात की आज तो आला नसता तर आमचा मोठा अपघात झाला असता, असे त्याने आईवडिलांना सांगितले होते। हे ऐकून त्याचे आईवडील मुलीचे आभार मानतात आणि खूप आनंदी होतात। मुलीला आधीच कुटुंबाची काळजी वाटत होती। आपणा सर्वांना सांगतो की जो माणूस आपल्या मुलांना न्यायला आला होता, त्याने सरोजलाही आदरांजली वाहण्यासाठी त्याच्या घरी नेले। त्या व्यक्तीने त्याला त्याच्या घरी नेले, त्याच्याशी अतिशय आदराने वागले, त्याला चांगले जेवण दिले आणि नंतर बक्षीस म्हणून भरपूर पैसे दिले, कारण ज्या व्यक्तीच्या मुलीचा अपघात होणार होता तो खूप मोठा माणूस होता आणि त्याच्यासाठी पैसा ही मोठी गोष्ट नव्हती।
मात्र भिंतीचे काम पूर्ण केल्यानंतर तिला पैशाची नितांत गरज होती, त्यामुळे ती बाजारात काम करत होती. आता तर सरोजकडे खूप पैसे होते आणि तिला रामकडून जवळपास 1,00,000 रुपये मिळाले होते. संसारोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी गेला आणि कुटुंबासोबत आनंदाने सण साजरा केला.